आपण लालवाडीमध्ये भेटलो होतो बघा सभेनिमित्त. हा 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 शेतकऱ्यांच्या मोर्चासाठी आम्ही बरचसं आंदोलन कव्हर करण्यासाठी बराचसा त्यावेळेस शेतकऱ्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रचार केला होता. हा आणि बरेचसे आपल्या सोशल मीडियावरती इन्स्टा असेल, फेसबुक असेल आणि युट्यूब असेल ह्या माध्यमातून ती माहिती त्यांना प्रोव्हाइड केली होती. हं. पण कसं आहे सर, आता जे आपल्याला मिळालंय समजा 30 जूनला कर्जमाफी, बरोबर आहे का? हम्म. हां, त्या संदर्भात काही निगेटिव्ह कमेंट्स येतात, काही वैयक्तिक फोन देखील करतायत हा आणि बाकीचं काही जर काही समजदार पण शेतकरी असं नाही की निगेटिव्ह कमेंट करणारे ते 20-25% आहेत. पण 75% शेतकरी असं म्हणतात की जो तो माणूस ज्यावेळेस निवडून आला होता तेव्हा तोच आवाज होता आणि पडल्यानंतर सुद्धा हा मोर्चा हाती घेतलाय. भलेही काही गैरसमज होत असेल समजा, मला त्यासाठी मी एक रेकॉर्डिंग करतोय आपली, तर चालेल ना? चालेल चालेल. हां. तर माझा असा पहिला प्रश्न होता, की सर कर्जमाफी संदर्भात 30 तारीखच का निवडली? असं शेतकरी देखील विचारतात आणि मी पण विचारतोय. मग मध्यंतरी जर ऐका ना, मध्यंतरी जर बँकेच्या नोटीस आला वगैरे काही आलं, शेतकऱ्यांना दबाव आला, तर त्याचं जिम्मेदार तुमचा कमिटी आहे का? असं मला डायरेक्टली बोलतात. म्हणजे त्याच्याबद्दल काय उत्तर असतील? ऑक्टोबर महिन्यातला जी.आर. निघालेला आहे, शासन निर्णय आहे. हं, हं. शासन निर्णयात काय म्हटलंय का शेती निगडीत कर्ज हं, हं. 1 वर्षात वसूल करण्यात येणार नाही. हं, सक्तीची वसुली नाही म्हटलं. हं. सक्तीची वसुली म्हणजे वसूल करता येतं, पण याच्यात स्पष्ट म्हटलं का वसूल करता येणार नाही. म्हणजे त्याच्या वसुलीला पूर्ण बंदी घातलेली आहे. म्हणजे तो विषय तुमचा संपलेला आहे. कारण दुष्काळही जाहीर केला, दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्याच्यामुळे तो कायदाच आहे आपला राज्याचा. हं, एक हं. 2018चा आहे, 2017चा आहे आणि 2005चा आपत्ती व्यवस्थापन नियम पण आहे. हं, हं. दुसरी गोष्ट का आता जर आपण ते कर्जमाफी आज केली असती आता, हं, हं. या वर्षीचा तो दुष्काळात असलेला शेतकऱ्याचे हं. कर्जमाफी होऊ शकली नसती. कारण की आतापर्यंत मनमोहन सिंग पासून ही तिसरी चौथी जी कर्ज माफी आहे, हं, हं. हे थकीतदारांची झालेली आहे. हं, हं. आता आपण थकीतदार आहोत का आता? नाही रेग्युलर वाले पण बरेचसे ना. हां. हं. उलट तर मी सांगतोय हं. का शासनाला हे उलट चांगलं आहे की आता कर्जमाफी करणं. ते 15 ते 18 कोटीची होणार, 15 ते 18,000 कोटीची. हं, हं. आणि ती जर आता 2000च्यात गेले तर या वर्षीची कर्जमाफी जी आहे, हं, हं. या वर्षीचं जे शेतकऱ्यांना हे तर ते जाते 40-45,000 कोटीवर. हं, हं. म्हणजे आपण कर्जमाफीत अधिक शेतकरी कसा बसता येईल, हं. म्हणजे त्यांनी दिलेल्या तारखेवर तेच अडचणीत येणार आहे. पहिली बरोबर गोष्ट. आहे. म्हणजे त्यांना ही पण आता हे चालू वर्षाची थकबाकी पण त्यांना ती माफ करावी लागेल आणि जे हा, मागचं होतं ते पण आता पहिले जुने ते जुने हां. बंद करावं. हं. हा. आणि माझा असा प्रश्न होता, म्हणजे आता या हमीभावाबद्दल देखील आपला मुद्दा होता. त्याबद्दल काय झालं याच्यामध्ये नेमकं? हमीभाव हा विषय आपण 20% बोनस धरून ते हं. केलं पाहिजे. म्हणजे हं. यांची मागणी काय होती का हमीभाव हं. वाच्या 20% बोनस आम्ही देऊ हं. आणि हमीभाव खरेदी केंद्र लगेच सुरू करू. हं, हं. म्हणजे आता तर ह्या महिन्यात चालवतील समजा. ते आता ह्या 2-3 दिवसात सुरू होईल हं, हं. केंद्र ते. जे हमीभावानं जसे सोयाबीनचे 5,328 आहे, कापसाचे 8,110 आहे, हं. मक्याचे 2,400 आहे, ते 1,300 विकायला आले. तर ते सुरू करणार. हं, हं. आणि हमीभावाची लढाई ही मोठी आहे. म्हणजे केंद्र सरकारपर्यंत जावं लागेल. जो हमीभाव काढला जातो तो चुकीचा काढला जातो. हं, हं. म्हणजे ते फार चुकीचा काढतं केंद्र सरकार. आपण काय केलं आता कापसाचा भाव आहे 11,000ची शिफारस केली राज्य सरकारनं आणि केंद्रानं जाहीर किती केली 8,100 रुपये. हं. म्हणजे एका क्विंटला माग नाही म्हटलं तर ते 3,000चा फरक आहे. तर ही हं. लढाई मोठी आहे. म्हणजे हं. जशी पंजाबच्या शेतकऱ्यांनी केली त्या पद्धतीवर आपण धीरे धीरे या लढाईला चळवळीला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. याच्यासाठी सगळे नेते आपण एकत्र केले. आता आपण कसं करतो का याच्यातले महत्वाचे मुद्दे वरते घेतले. काही मुद्द्याला चर्चा जसं पेरणी कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस व्हावे. म्हणजे मजुरीचा खर्च जर कमी झाला हं. तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी झाला तर नफ्याकडे आपण जाऊ. हं. म्हणजे बाजारात भाव डाऊन जरी झाले तर उत्पादन खर्चामध्ये जर सरकारनं मदत केली आपल्याला हं. म्हणजे हं. 50% आपल्याला मदत सरकारची होऊ शकतं आमच्या मागणीनुसार. आम्ही तो सातत्याने विधानसभेत मांडणी करतो हं. का तुम्हाला भाव देणं शक्य नाही आहे. हं. कारण
आयात निर्यात धोरणामुळे प्रचंड त्याचे परिणाम होत राहते. तर मग उत्पादन खर्च कमी करणं आमच्या मजुरीचे पैसे MRHS मधून द्या, ही पण आपली मागणी ठेवली. त्याच्याला सुरुवातीला सरकार तयार नव्हतं, तर आता भरत गोगारे 2 बैठकी आपल्या झाल्या. ते कॅबिनेट आम्ही त्यांना म्हटलं फक्त महिला शेतकरी उत्पादक विधवा महिला आहे ना, विधवा महिलांसाठी पहिले सुरू करा, म्हणजे मग धीरे धीरे आपल्याला सगळ्यांसाठी सुरू करता येईल. तर माझं एक असं म्हणणं होतं साहेब, की बरेच जण समजा आता टीका पण करतायत, चालू ह्या गोष्टी होतच असतात, संत जरी असला किंवा महंत जरी असला. तर माझा वैयक्तिक एक असा प्रश्न होता, जर सोल्युशन मुंबईला निघणार होतं तर मग नागपूरला हा मोर्चा का केला, असा माझा वैयक्तिक देखील प्रश्न होता. आणि मला असे खोचून पण विचारलेलं आहे बऱ्याच जणांनी. त्यावरती काय उत्तर आपली तेवढी ताकद तिथं नव्हती, लक्षात घ्या. चक्कर मोठा झाला ना, आपण जो पॉईंट निवडला ना निमिकाव्यानं, तो जो 1 लाख लोकांना जेवढं शक्य झालं नव्हतं ते 10,000 लोकीत आपण केलं, लक्षात घ्या. कारण आणि आपण 27 पासून 28ची मीटिंग मुंबईची टाळली. बावनकुळेनं म्हटलं होतं का हे आले नाही आमच्या मीटिंगला, आम्ही बोलावते पण हे चर्चा करायला तयार नाहीये. आणि मग आम्ही मीटिंग टाळली. आम्ही पाहिलं का 27, 28, 29 पर्यंत सरकार तालावर येईल. सरकारमधलं इथं कोणी येईल. आता 25 मुद्द्याची मीटिंग आंदोलन स्थळावर होणार नाही. म्हणत होते का 35 सचिव तिथे आहे, 32 सचिव आहे, 20 ते 25 सचिव बोलावं लागेल, ते सगळे मंत्री त्याचे बोलावं लागेल, आणि ते सगळे एकच मुद्दा तुम्ही एका मुद्द्यासाठी तिथे येऊ शकेल म्हणून एवढ्या मुद्द्यावर तिथं जाणे. दुसऱ्या दिवशी 29ला आपल्याला कोर्टाचा आदेश आला. कोर्टाचा आल्यावर आपण जेल भरो केलो. त्यातले अर्धे शेतकरी, अर्धे लोक गायब झाले. आणि धो पाऊस सुरू झाला. आमच्या चर्चा असताना थोडासा पाऊस सुरू झाला. रात्रभावर आणि दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी 1,000 लोक आम्ही शिल्लक राहिलो. अशा अवस्थेत तुम्ही काय केलं असं ते सांगा मला. म्हणजे आंदोलन गुणावून टाकल्यापेक्षा आता ते चर्चेला जाणं भाग पडलं. एक पावसाचं संकट, दुसरं आम्ही पाहतोय कोर्टाचं संकट, तिसरं ज्या भाड्यानं गाड्या आणल्या होत्या महाराष्ट्रातून, ते जे बिचारे आले होते पैसे स्वतःच्या वर्गणी करून, त्याची सगळी संपली होती व्यवस्था. दुसऱ्या इकडे आपण आजूबाजूचे लोक जे येणार होते आम्ही गृहीत धरले होते, ते पाहिजे तितक्या ताकदीनं आले नाही आणि काही पोलिसांनी येऊ दिले नाही. त्यांची नाकेबंदी केली. परत गुन्हेगारी पण वाढत होती. समजा जे काय आता 2,500 शेतकऱ्यांवर आपण ताणून ठेवलं असतं तर 1-2 जण मेले असते, त्याच्याशिवाय दुसरं काही हाती भेटलं नसतं. उलट बदनाम झालं असतं आंदोलन. माझं एक सर आता ह्या कर्जमाफीचं तर आता तुम्ही बोलताय की 30 जून पर्यंत आपली कर्जमाफी होते. आणि पहिली गोष्ट सगळ्यात मोठं टेन्शन हे होतं की जो काही आता बोजा दिसतोय समजा 7/12वरती, सरळ सरळ तो 30 तारखेला 30 जूनला कोरच होणार आहे. आणि सगळ्यात मोठा टेन्शन आणि सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न जो काय होता की मार्चचे जे काही नोटीस आहेत असतात बँकेकडनं, त्याचा विचारच करायचं काम तुम्ही सांगताय तुमच्या बोलण्यात. याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे माझा, फक्त ह्या आंदोलनाशी रिलेटेड नाही तो प्रश्न, कारण की आंदोलनाचा आणि त्याचा काही संबंधच नाहीये. तर माझा प्रश्न असा होता सर की ज्यावेळेस हे जे काही केंद्रीय असेल, हा केंद्राचा प्रश्न आहे की ज्यावेळेस अदानी आणि अंबानीला किंवा कर्ज प्रोव्हाइड करतात ही सगळी सिस्टम, त्यावेळेस अशा काही समित्या नसतात का? आणि शेतकऱ्यांना देते वेळेस समित्या का असतात, हे असं या प्रश्नाचं उत्तर मिळेल का सामान्य लोकांसाठी? ती आता कमिटीचा काही अर्थच राहिला नाही. काय झालं तुम्ही लक्षात घ्या, जे सरकार तारीख सांगापासून पळत होतं, त्यांना आपण तालावर आणलं का नाही आणलं? एका तारखेवर गुंडाळून ठेवलं का नाही? बरोबर. हा, ती काय म्हणे योग्य वेळी म्हणजे ते 29ला करणार होते आणि आपण त्याला तारखेवर आणलं. तुम्ही जर सगळे व्हिडिओ पाहिले तर कोणी कर्ज हा मुद्दा जर ताणून ठेवला असता कोणाच्या लक्षात नसतं ते. आपणच हा मुद्दा जिवंत ठेवला हे लक्षात ठेवा. किमान 5-7 आंदोलन आपण याच्यावर केलं, ते चर्चेला आणलं, माणसं जमा झाली. त्या मुद्द्याला कुठेतरी एक राजकीय अशा पद्धतीचं वलय तयार करून घेतलं. आता तारीख न देणाऱ्या सरकारकडून आपण तारीख आणली, निवड तारीखच नाही आणली तर काय म्हटले मुख्यमंत्री लक्षात घ्या, नीट ऐका. 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू. घोषणा झाली की नाही कर्जमाफीची? ती घोषणा झाली आणि एक्झॅक्टली हा GR झालाय. आणि म्हणजे हा इकडे GR आहे वसुलीनं वाचा, इकडे घोषणा झाली. आता या तारखेचं सोनं करता आलं पाहिजे. आता खरी लढाई सुरू झालेली आहे. आता काय लढाई आहे का, आम्हाला पुन्हा 31 मार्चच्या नंतर आम्हाला दुसरं कर्ज भेटलं पाहिजे. आमचं कर्ज थकीत जरी असलं तर दुसरं कर्ज भेटलं पाहिजे. 2007-8ला मनमोहन सिंगची कर्जमाफी झाली होती, त्याच्यात कर्ज देण्याची मुभा होती.
हम्म. जे आरबीआयचे नॉर्म्स आहेत 2013चे, त्याच्यात म्हटलं आहे का तुम्हाला कर्ज भरण्याला वेळ देता येईल. हम्म. फक्त आता हा प्रस्ताव घेऊन आरबीआय कडे जावं लागेल हम्म. आणि आरबीआय कडून ते मंजूर करून घेतलं का एकाकडे कर्ज म्हणजे थकीत जरी असलं तर पुढचं कर्ज त्याला देता आलं पाहिजे. ह्या सुविधा करून घ्यावं लागेल. लढणं याच्यासाठी गरज आहे समोर. हम्म. आता पहिले घोषणा करून घेतली, तारीख घेतली, तर त्याच्या बारक्यावर लढाई सुरू करावं लागेल. ते आपण करू. आणि 31 तारखेपर्यंत 30 जून पर्यंत केलं नाही तर 1 ला आपलं आंदोलन महाराष्ट्रभर पेटू. परत 1 जुलैला. 1 जुलैला. म्हणजे सर याची गॅरंटी नाही का JR ची? गॅरंटी आहेच हो. नाही केलं तर म्हणतो मी. हा ते तर झालंय. सर काही GM तंत्रज्ञानाबद्दल काही बोलाल का याच्यामध्ये? GM तंत्रज्ञान जी काही सोयाबीन वगैरे आयात केली जाते ना आपल्या भारतामध्ये, केंद्राचा प्रश्न बहुतेक हा विचारला नाही पाहिजे तुम्हाला, पण त्याबद्दल काही सांगू शकाल का मला वैयक्तिक? अरे तंत्रज्ञान जे नवीन आहे ते आपण जर देशभरात आता सोयाबीन जर आपण जीएमची त्याला बंदी आहे साहेब आपल्याकडे. नाही ऐका ना, जीएमचं तेल आपण आणतो, सोयाबीन आपल्याला पेरू देत नाही. जीएमचं तेल चालतं, मग सोयाबीन का पेरू देत नाही? हा एक वेगळा विषय आहे. जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते आम्हाला मुक्त केलं पाहिजे. उलट आयात निर्यातच्या धोरणामध्ये कशा पद्धतीनं नव्यानं धोरण आखणं गरजेचं आहे, ते पण गरजेचं आहे. कसं आहे, शेतकरी हा काही लहान विषय नाही, फार किचकट आहे.